नमस्कार. आज मी चाललेले आहे सातेरी. सातेरी हे एक ठिकाण आहे महादेवाचं आणि तिथं 7 देव्यासुद्धा गुप्त झालेल्या आहेत. अशा ठिकाणी चाललेले आहे. खूप उंचावरती हे मंदिर आहे शंकर भगवानांचं. आणि आता मी पोचली आहे. बघा जिकडे तिकडे हिरवंगार असं आणि खूप आता इथं चप्पल काढून जायचं आहे, त्याच्यामुळे खडे टोचत आहेत. आणि खूप थंड असं वातावरण आहे आणि तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे निसर्ग किती छान आहे बघा. डोंगरावरती आहे हे मंदिर आणि हे मंदिरामध्ये जाण्याच्या आधी हा नंदी आहे. आणि इथं अशी मान्यता आहे की या नंदीच्या कानामध्ये आपण म्हणजे प्रत्येक मंदिरात गेलो की आपण शंकराच्या असं नंदीच्या कानामध्ये सांगतोच, पण हे जरा वरती आहे, परत चढून जायचं. नंदी खूप उंच आहे तरी आम्ही ट्राय केला. नंदी खूप मोठा आहे, दगडाचं आहे पूर्ण. आणि हे मंदिर डोंगर खोदूनच बनवलेलं आहे. आणि हे बघा ओवी कशी खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि इथे येण्यासाठी तुम्हाला कोल्हापूरवरून रिक्षा भेटतील. तुम्ही सातेरी या ठिकाणी जायचं आहे म्हणून सांगितलं तर नक्की तुम्हाला इथं रिक्षा भेटतील. स्पेशल रिक्षा करून यावे लागते या ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी अशा पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत तिथल्या ग्रामस्थांनी. तरीसुद्धा खूप चढावं लागतं. आणि ह्या इथे विहीर आहे, पण ह्या विहिरीला पाणी नाही आहे. खूप खोल विहीर आहे. अशा प्रकारे पण इथं पाणीच नाही लागलं असं तिथल्या जे पूजा करणारे होते त्यांनी सांगितलं, पुजाऱ्यांनी. आणि हे बघा असे खडे जिने आहेत आणि बाजूला सगळा डोंगर आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण असं डोंगर आहे. खूप मस्त वाटतं. शंकर भगवान हे जास्तीत जास्त खूप उंचावरतीच असतात. आणि जे पण पुरातन मंदिर आहेत ती डोंगरावरतीच आहेत. तुम्ही म्हणजे जिथे पण गेला असेल तिथं बघितलं असाल. आणि हे बघा आत्ता मी पोचले मंदिराच्या इथे. खूप म्हणजे हवा होती, वारं येत होतं. आणि आज इथं शनिवार होतं त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती. रविवारी आणि सोमवारी गर्दी असते इथं आणि प्रसादसुद्धा असतो. हे बघा डोंगरा पोखरून त्याच्यामध्येच शंकर भगवानांची पिंड आहे. मस्त असं बसायला भेटलं. छान असं दर्शन माझं झालं. आम्ही फुलं, अगरबत्ती, कापूर घेऊन गेलो होतो. खडीसाखरेचा प्रसाद घेऊन गेलेले. छान अशी पूजा झाली आणि इतकं शांत वाटतं आणि इतकं थंड वाटतं. खूप खूप थंड वाटतं असं.
14 वर्ष पांडवांनी या वनवास काकांनी जे माहिती भोगला सांगितली नाही, आम्हाला. त्या पिढाला ते इथं आलं तर हे अखंड तो दगड होता, जांब दगड आहे. मग त्यात तिने आज पोखरलं ते मंदिर तयार केलं. मग त्यात ही पिंडी गावली. मग आता मागणं आम्ही हे आता कलर करतो, हे बाहेरनं शेड मारलाय, भोवतीने कंपाऊंड केलंय, तिथे बसणं मग चांगलं 20-25-30 वर्ष झाली तरी असं चालू ठेवलंय. मग रविवारचा प्रसाद असतोय, सोमवारचा प्रसाद असतोय, महाप्रसाद. एवढंच, बाकी काही नाही. आता नाव सगळीकडेच हे झालं ना, हा प्रसिद्ध झालं. चौघडे मी आता तुमच्या आमच्या सारख्याने देणगी दिलेली आपले हे करीत बसायचे वेगळे. ते तर पाठीत एका घ्यायचा आणि ते कालवायचं आणि असं देवाला लिपायला लावायचं. लिपायचं. बघितलं असं मला माहिती असतं. नाही, लिप्पर लावतात हे शंकराला मला माहित आहे. पण काही ठिकाणी फक्त तेवढंच हेला लावतात, हे पुरा लावतात काय ते आपल्या सवयीवर असते, करण्यावर, इच्छेवर. मग ते किती दिवस असते ते असं पाडव्यापासून? पाडव्यापासून पुढं चैत सप्तस्तोपर्यंत म्हणजे चैत्रात असते म्हणून. हा, चैत्रात असते. प्रसाद म्हणून वाढायचा. रविवारी आला तरी बी त्या आमच्या प्रसाद मिसळायचा, ते माणसाशी वाढायचा. सोमवारी आला तरी बी मिसळ भातात मिसळायचा आणि ते प्रत्येकाशी वाढायचं. ती विहीर आहे ती काय आहे खाली? ती आपली या 20-25 वर्षात मारलेल्या पहिल्या लोकांनी पाणी लागल म्हणून मारले. तिथे काय नाही पडलं. 30-35 फूट खोल आहे. ते टाक वगैरे तुम्ही नंतर हे केलेत का? नाही, पहिलं ते आत मंदिर तयार केल्या का नाही, ते आत सापडली पिंडी त्याची. म्हणजे पहिल्यापासूनच पहिल्यापासून कौरव पांडवांच्या हातात आहे. आम्ही काही आता केलं नाही, फक्त एवढंच आम्ही करून घेतलंय. म्हणजे पिंडी दिसावी अशी. माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद. तिथूनच डाव्या बाजूला अशी डोंगरामध्येच खोदलेलं आहे आणि अशी गुहा आहे, तुम्ही बघू शकताय. आणि खूप थंड वाटत आहे. पार्वती मंदिर असं लिहिलेलं आहे. गणेश मंदिर. ओवी बघा आधीच जाऊन बसलेली, ती याच्या आधीसुद्धा आलेली, त्याच्यामुळे तिला माहिती आहे. मी पहिल्यांदाच आले होते. गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं. बघा कशी वाट आहे आणि खूप थंड वाटते. हे पार्वती मातेचं मंदिर आहे आणि पार्वतीची मूर्ती आहे. आम्ही तिथं हळदी कुंकू लावलं, परत तसंच कापूरसुद्धा लावला आणि मातेचं दर्शन घेतलं. आणि खूप थंड असं वाटत होतं वातावरण. असं वाटत होतं की तिथं थांबावं. खूप छान दगडाचीच मूर्ती आहे आणि कोरीव आहे, मस्त दिसते. आणि बघा किती छान साडी नेसवलेली आहे. तिथं जे सेवेकरी होते मंदिरामध्ये, त्यांनी सांगितलं की इथं गुढीपाडव्यापासून ते चैत्रापर्यंत दही भात मिक्स करून शंकर भगवानांना लेपन करतात थंडावा राहण्यासाठी. आणि तिथून आम्ही डोंगरावरून थोडंसं खाली आलो. तिथं हे 7 देव्यांचं मंदिर आहे.
हे नवसाला कुणाला तरी पावल्यामुळे हे चप्पल आणलेलं आहे देव्यांच्यासाठी. कोल्हापुरी चप्पल आहे ते. कोल्हापुरातील एका चप्पल दुकानदारानेच ते दिलेलं आहे. आणि अशी मान्यता आहे की ह्या देव्या रात्रीच्या वेळी फिरत असतात. मग त्यांना घालण्यासाठी म्हणून ते चप्पल दिलेलं आहे. आणि त्या देव्या गुप्त रूपाने वावर करतात असं सुद्धा सांगितलं. गुप्त आहेत त्या. मी त्यांचं दर्शन घेतलं, पूजा केली आणि खूप प्रसन्न वाटलं. तुम्ही कधी कोल्हापूरला आलात तर नक्की सातेरी या ठिकाणी येऊन देवींचं दर्शन घ्या, शंकर भगवानांचं दर्शन घ्या आणि बघा किती प्रसन्न वाटते. नक्की अशा ठिकाणी येऊन भेट द्यावी. सातेरी माता की जय. हर हर महादेव. शिव शंभो, शिव शंभो, शिव शंभो.